नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 8 क्लास 5th मॅथ्स पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 1 ऍड फर्स्ट एक्झाम्पल 42,311 प्लस 65,36,624। आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही नंबरची ऍडिशन करायची आहे। पहिली संख्या बघणार आहोत 42,311। आता ही संख्या लिहिताना अतिशय व्यवस्थित लिहायचं आहे विचारपूर्वक, कारण या ठिकाणी पहिली जी संख्या आहे या ठिकाणी 42,000 आहे 311। या ठिकाणची जी संख्या आहे ही 65,36,624 आहे। आता हा जो कॉलम आहे वरचा हा सोडून द्यायचा आहे। नंतर या ठिकाणापासून आपण सुरुवात करणार आहोत 42,000। आता बघा या ठिकाणी वन्स, टेन्स, 100,000, 10,000 या प्रकारे आहे। म्हणजे हा 4 जो नंबर आहे हा 10,000 वरती आहे। म्हणजे या ठिकाणी लिहिणार 42,311। बघा युनिट, टेन्स, 100,000, 10,000। आता या ठिकाणी प्लसचं साइन द्यायचं आहे। नेक्स्ट नंबर आहे 65,36,000। बघा 65,36,624। अतिशय व्यवस्थित आपण या संख्या लिहून घेतलेल्या आहे। जर तुम्ही या संख्या लिहिताना जर मी या ठिकाणी 42,300 इथून सुरुवात केली असती तर या संख्येची ऍडिशन चुकली असती। म्हणून तुम्ही व्यवस्थित ही जी संख्या दिलेली आहे तिला व्यवस्थित प्रत्येक त्याची जी प्लेस दिलेली आहे त्यानुसार लिहायची आहे। आता करायची आहे ऍडिशन। ऍडिशन करताना नेहमी युनिट प्लेस पासून सुरुवात करायची आहे। 1 + 4 5, 1 + 2 3, 3 + 6 9, 2 + 6 8, 4 + 3 7, 5 जसा आहे तसाचा तसा आणि 6 जसा आहे तसाचा तसा। म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं ते आपण या ठिकाणी लिहून घेणार। इक्वल टू ची साइन करायची आहे 65,78,935। अशा प्रकारे आपण हे फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह करून घेतलेलं आहे। सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत। बघा आता 3,17,529 प्लस 8,04,613। आता या ठिकाणी फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा आहे। पहिली संख्या आहे 3,17,000। इथून 3 लाखच्या कॉलम पासून स्टार्ट करायचं आहे। 3,17,529 प्लस 8,04,613 या प्रकारे आपण ह्या संख्या लिहून घेतलेल्या आहे। आता युनिट प्लेस पासून आपल्याला सुरुवात करायची आहे। आता या ठिकाणी 9 आणि 3 या नंबरचे ऍडिशन करायचे। 9 10 11 12 ऍडिशन मिळाली 12। बघा 9 + 3 केले तर 9 10 11 12 आपल्याला ऍडिशन किती मिळाली 12। परंतु 12 हा नंबर या ठिकाणी लिहायचा नाही। या ठिकाणी 12 संख्या मिळाल्याच्या नंतर हा जो 2 नंबर आहे तो नंबर आपण या ठिकाणी लिहिणार आहोत। आणि हा जो 1 मिळाला आपल्याला ती आहे कॅरी, म्हणून ती लिहिणार इथे। आता या ठिकाणी 3 संख्या तयार झाल्या। 1 + 2 3, 3 + 1 4 या प्रकारे ऍडिशन करायची। पुढचा नंबर आहे 5 आणि 6 यांची करायची आहे ऍडिशन। 5 + 6 केले तर या ठिकाणी नंबर मिळाला 11। आता हा जो 1 आहे हा या ठिकाणी लिहायचा आहे। हा जो राहिलेला 1 आहे हा आपण या ठिकाणी लिहिणार आहोत। आता या ठिकाणी आपल्याला 3 संख्या मिळाल्या आहे 1 7 आणि 4। तिन्ही संख्यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे। 1 + 7 8, 8 + 4 8 9 10 11 12 म्हणजे 8 + 4 केले तर या ठिकाणी 12 संख्या मिळाली। 12 संख्या इथे लिहायची आहे का? नाही। तर या ठिकाणी फक्त संख्या लिहायची आहे 2। 12 मधला 2 इथे लिहिला, 1 आला कॅरीला। आता 1 + 1 + 0 या तिन्हींचे आपल्याला ऍडिशन करायचे। 1 + 1 2, 2 + 0 2। नंतर पुढचं ऍडिशन आहे 3 आणि 8। बघा आता 3 आणि 8 केले तर 8 9 10 11। आता या ठिकाणी 11 संख्या मिळाली आहे, म्हणून या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 1 या प्रकारे आपण ही 11 संख्या सुद्धा लिहून घेतलेली आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 11,22,142। आता या ठिकाणी मी इक्वल टू ची साइन करून आन्सर लिहत आहे 11,22,142।
या प्रकारे आपण हे सॉल्व्ह करून घेतलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 12,42,746 प्लस 4,83,748. पहिली संख्या लिहून घेणार. बघा या ठिकाणी 12,42,000 होती. या ठिकाणी लॅक पर्यंत लिहिलं आहे. इथे कॉलम येणार 10 लाखचा, म्हणजे या ठिकाणी या प्रकारे होणार हा कॉलम तयार. बघा आता या ठिकाणी संख्या आहे 12 लाख. ही झाली 12 लाख. 12,42,746 प्लस 4 लाख, म्हणजे लॅकच्या कॉलम मध्ये 4,83,748. या प्रकारे आपण व्यवस्थित ह्या संख्या लिहायच्या आहे. जर तुम्ही संख्या लिहिताना जर चुकी केली तर तुमची ऍडिशन ही 100% चुकतेच. परंतु तुम्ही व्यवस्थित त्या संख्या त्यांच्या प्लेसनुसार लिहायच्या आहे. तुम्ही जर व्यवस्थित त्या संख्या लिहून घेतल्या तर कोणतीही चुकी होणार नाही. बघा आता आपल्याला ऍडिशन करायचे आहे. युनिट प्लेस पासून नेहमी सुरुवात करायची आहे. 6 आणि 8 यांचे ऍडिशन करायचे आहे. या ठिकाणी 6 प्लस 8 केले तर 14 संख्या मिळाली. बघा या ठिकाणी 14 लिहिलं. हा जो 4 आहे तो 4 या ठिकाणी लिहायचा आहे आणि हा जो 1 मिळाला आहे तो बनला कॅरी. आता 1, 4 आणि 4 या तिन्ही संख्यांचे ऍडिशन करायचे आहे. 1 प्लस 4 5, 5 प्लस 4 9. पुढची संख्या आहे 7 प्लस 7. 7 प्लस 7 केले तर 14 मिळाले. 14 इथे लिहायची आहे का? नाही. या ठिकाणी फक्त लिहायचं आहे 4. 14 मधला 4 आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. आता 4 लिहिल्याच्या नंतर उरला 1. तो 1 या ठिकाणी कॅरी बनला. आता 1, 2 आणि 3 तिन्ही संख्यांची ऍडिशन करणार आहोत. 1 प्लस 2 3, 3 प्लस 3 6. आता पुढची संख्या 4 आणि 8 यांचे ऍडिशन करायचे आहे. आता 4 आणि 8 यांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला संख्या मिळाली 8, 9, 10, 11, 12. 12 संख्या मिळाली. आता 12 संख्या इथे लिहायची नाही तर फक्त लिहायचा आहे 12 मधला 2. कॅरी आला 1. आता 1, 2 आणि 4 या तिन्ही संख्यांची करायची आहे ऍडिशन. 1 प्लस 2 3, 3 प्लस 4 7. आणि 1 जसा आहे तसाचा तसा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळाला ते या ठिकाणी लिहून घेणार 17,26,494. हे आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळालं आहे. पुढचं उदाहरण बघूया. या ठिकाणी पहिली संख्या आहे 24,12,636 प्लस 23,19,058. आता पहिली संख्या लिहून घेणार आहोत 24,12,636 प्लस 23,19,058. या प्रकारे आपण ह्या संख्या लिहून घेतल्या आहे. आता आपल्याला करायचे आहे ऍडिशन. ऍडिशन करताना नेहमी युनिट प्लेस पासूनच सुरुवात करायची आहे. आता 6 प्लस 8 केले तर मिळाली संख्या 14. 14 मधला फक्त 4 या ठिकाणी आपण लिहायचा आहे आणि हा जो 1 नंबर आहे तो आला कॅरी. आता 1 प्लस 3 प्लस 5 तिन्ही संख्यांची ऍडिशन करायची आहे. 1 प्लस 3 4, 4 प्लस 5 9. नंतर पुढची संख्या आहे 6 प्लस 0 6. पुढची संख्या 2 आणि 9 यांची ऍडिशन केली तर संख्या मिळाली 11. 11 पूर्ण संख्या इथे लिहायची नाही. या ठिकाणी 11 मधला फक्त 1 लिहून घेतला आणि 1 आला कॅरी. आता 1, 1 आणि 1 तिन्ही संख्यांची ऍडिशन केली तर या ठिकाणी मिळाली 3. नंतर 4 प्लस 3 7, 2 प्लस 2 4. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळाला आहे 47,31,694. या ठिकाणी लिहून घेणार 47,31,694. पुढचं उदाहरण बघणार आहोत. 2,654 प्लस 71,209 प्लस 5,03,789. आता या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित संख्या लिहायच्या आहेत. पहिली संख्या आहे 2,654. हे बघा हा 1000चा कॉलम आहे म्हणून या ठिकाणी लिहिणार 2,654 प्लस 71,000. बघा या प्रकारे लिहिणार 71,209 प्लस तिसरी संख्या आहे 5,03,789.
9. या प्रकारे आपण ह्या तीनही संख्या लिहून घेतलेल्या आहे. आता आपल्याला करायची आहे यांची ऍडिशन. बघा या प्रकारे आपण करणार आहोत ऍडिशन. एक कॉलम आपण या प्रकारे हा वाढवून घेतलेला आहे कारण या ठिकाणी दिलेल्या संख्या होत्या 3. आता आपल्याला ऍडिशन करायचे आहे. आता तिन्ही संख्यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. बघा युनिट प्लेस पासून आपण सुरुवात करणार आहोत. 9 + 9 18, 18 + 4 18, 19 20 21 22 22 मिळालेला आहे. 18 + 4 केले तर संख्या मिळाली 22. आता 22 जी संख्या मिळाली ती इथे लिहायची नाही. या ठिकाणचा हा जो 2 आहे तो या ठिकाणी लिहिणार. हा जो 2 आहे तो या ठिकाणी कॅरी बनला. आता 2, 5 आणि 8 या चारही संख्यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. 2 + 5 7, 7 + 8 15. 15 संख्या इथे लिहायची नाही. 15 मधला 5 इथे लिहिणार. कॅरी मिळाला 1. आता 1, 6, 2 आणि 7 या सर्व संख्यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. या ठिकाणी 1, 6, 2 आणि 7 या सर्व संख्यांची ऍडिशन करायची आहे. 1 + 6 7, 7 + 2 9, 9 + 7 16. 16 संख्या लिहायची नाही. फक्त या ठिकाणी नंबर लिहायचा आहे 6. कॅरी मिळाला 1. आता 1 + 2 3, 3 + 1 4, 4 + 3 7. 7 जसा आहे तसाचा तसा आणि 5 जसाचा तसा. कारण या ठिकाणी 7 + 0 केले तर 7 मिळाले. म्हणजे या ठिकाणी आन्सर मिळाला आपल्याला 5,77,652. आन्सर लिहिणार 5,77,652. पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत. 29 + 726 + 51,36,274. पहिली संख्या आहे 29. ती लिहून घेणार. बघा युनिट आणि टेन्स प्लेस कडेच येणार या प्रकारे. प्लस नेक्स्ट संख्या होती 726. नेक्स्ट संख्या आहे 51 लाख. बघा आता या ठिकाणी 51 लाख 36,274. या प्रकारे ह्या तीनही संख्या लिहून घेतल्या. जर ह्या संख्यांची मांडणी व्यवस्थित केली नसती तर या ठिकाणी ऍडिशन चुकली असती. बघा जर मी 29 इथंच लिहून टाकले असते, 726 इथून स्टार्ट केले असते तर माझी ऍडिशन चुकली असती. व्यवस्थित लिहायची आहे. 29 दिलं म्हणजे युनिट आणि टेन्स प्लेसवर आला पाहिजे. 726 आहे म्हणजे या प्रकारे आला पाहिजे. आता करायचे आहे ऍडिशन. बघा एक जो कॉलम आहे तो आपण या प्रकारे वाढवून घेणार आहोत. आता या ठिकाणी बघा ऍडिशन करायचे आहे. 9, 6 आणि 4 यांची ऍडिशन केली तर आपल्याला मिळाली 19. आता 19 ही जी संख्या आहे ती त्यामधला जो 9 आहे तो या ठिकाणी लिहिणार. 1 जो होता तो आला कॅरीला. आता 1, 2, 2 आणि 7 या सर्व संख्यांची आपल्याला करायचे आहे ऍडिशन. 1 + 2 3, 3 + 2 5, 5 + 7 12. 2 लिहिणार. कॅरी आला 1. 1 + 7 8, 8 + 2 10. 10 मिळाला. या ठिकाणी लिहिणार 0. कॅरी मिळाला 1. 1 + 6 7. बाकी संख्या जशा आहेत तशाच्या तशा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 51,37,029. या प्रकारे हे उदाहरण आपण सोडवून घेतलेलं आहे. पुढचं उदाहरण बघणार आहोत. 14,02,649 + 524 + 28,13,749. आता या ठिकाणी 3 संख्या दिलेल्या आहेत. त्यांची व्यवस्थित मांडणी करून आपल्याला ऍडिशन करायची आहे. पहिली संख्या आहे 14,02,649 + 524. पुढची संख्या आहे 28,13,749. या प्रकारे आपण ह्या संख्या लिहून घेतलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपल्याला युनिट प्लेस पासून ऍडिशन करायला सुरुवात करायची. या ठिकाणी युनिट प्लेस पासून आपण ऍडिशनला सुरुवात करत आहोत. 9 + 4 + 9 तिन्ही संख्यांची ऍडिशन केली तर 22 मिळाली. 22 संख्येमधील हा जो 2 आहे तो या ठिकाणी लिहिणार आहोत. 2 जो नंबर आहे तो आला हच्च्याला. आता या ठिकाणी 2 + 4 + 2 + 4 यांची ऍडिशन करणार आहोत. 2 + 4 6, 6 + 2 8, 8 + 4 12. 12 मिळाले. या ठिकाणी 2 कॅरी 1. 1 + 6 7, 7 + 5 12, 12 + 7 19. या ठिकाणी 9 कॅरी 1. 1 + 2 3, 3 + 3 6.
0 plus 1 1, 4 plus 8 12, 2 carry 1, 1 plus 1 2, 2 plus 2 4. या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळाला ते इक्वल टू करून लिहून घेणार आहोत 42,16,922. पुढचं उदाहरण बघणार आहोत 23,45,678 प्लस 9,87,654. संख्या लिहून घेणार 23,45,678 प्लस 9,87,654. या प्रकारे आपण ह्या संख्या लिहून घेतल्या. आता आपल्याला ऍडिशन करायचे आहे 8 प्लस 4 12, 2 कॅरी 1, 1 प्लस 7 प्लस 8, 1 प्लस 7 8, 8 प्लस 5 13, 3 कॅरी 1, 1 प्लस 6 प्लस 6 तिन्हीची ऍडिशन करायची आहे. 13 मिळाली, 3 कॅरी 1, 1 प्लस 5 प्लस 7 तिन्ही संख्यांची ऍडिशन करायची. पुन्हा आपल्याला 13 मिळाली, 3 कॅरी 1. आता 1 प्लस 4 प्लस 8 तिन्ही संख्यांची ऍडिशन केली तर आपल्याला मिळाली 13, 3 कॅरी 1. आता 1 3 आणि 9 ऍडिशन करायची. 1 प्लस 3 4, 4 प्लस 9 13, 3 कॅरी 1 आणि 1 प्लस 2 3. या ठिकाणी सुद्धा आपल्याला संख्या मिळालेली आहे 33,33,332. आन्सर लिहून घेणार 33,33,332. या प्रकारे आपण ही ऍडिशन करून घेतलेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत 22 प्लस 6,047 प्लस 3,84,527. बघा आता या ठिकाणी ऍडिशन करायची आहे. फर्स्ट नंबर आहे 22, या ठिकाणी लिहून घेतला 22 प्लस 6,047 प्लस 3 लाख, या ठिकाणी 3,84,527. आता या ठिकाणी ऍडिशन करायची आहे युनिट प्लेस पासून. 2 7 आणि 7 यांची ऍडिशन केली तर या ठिकाणी ऍडिशन मिळाली आपल्याला 16. हा 6 जो नंबर मिळाला आहे तो या ठिकाणी लिहिणार आहोत आणि जो 1 नंबर मिळाला तो बनला कॅरी. आता 1 2 4 आणि 2 या सर्व संख्यांची आपल्याला करायची आहे ऍडिशन. 1 प्लस 2 3, 3 प्लस 4 7, 7 प्लस 2 9. आता या ठिकाणी 0 प्लस 5 5, 6 प्लस 4 10, 0 कॅरी 1, 1 प्लस 8 9 आणि 3 जसा आहे तसाचा तसा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 3,90,596. या प्रकारे आपल्याला हे आन्सर मिळालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत 2,345 प्लस 65,432 प्लस 76,54,369. बघा आता संख्या लिहून घेणार. पहिली संख्या 2,345 प्लस 65,432 प्लस 76 लाख. बघा 76 लाख 54,369. आता आपल्याला ऍडिशन करायचे आहे युनिट प्लेस पासून. 5 2 आणि 9 या तिन्ही संख्यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. ऍडिशन जर केली तर आपल्याला या ठिकाणी 5 प्लस 2 प्लस 9 मिळाली, ऍडिशन 16 मिळाली. या ठिकाणी जो 6 मिळाला तो या ठिकाणी लिहिणार, 1 जो मिळाला तो या ठिकाणी लिहिणार. आता या ठिकाणी 1 4 3 आणि 6 या सर्व संख्यांची ऍडिशन करायची आहे. ऍडिशन केल्यानंतर 1 प्लस 4 5, 5 प्लस 3 8, 8 प्लस 6 14, 4 कॅरी 1, 1 प्लस 3 4, 4 प्लस 4 8, 8 प्लस 3 11, 1 कॅरी 1, 1 प्लस 2 3, 3 प्लस 5 8, 8 प्लस 4 12, 2 कॅरी 1, 1 प्लस 6 7, 7 प्लस 5 12, 2 कॅरी 1, 1 प्लस 6 7 आणि 7 जसा आहे तसाचा तसा. म्हणजे आन्सर मिळाला आपल्याला 77,22,146. अशा प्रकारे या ठिकाणी हे 10 नंबरचे एक्झाम्पल सुद्धा आपण सोडवून घेतलं आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 8 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.